नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी। आज इयत्ता 8वी इतिहास या विषयाबद्दल आपल्याला चर्चा करायचं आहे। तर प्रकरण 8वा आहे सविनय कायदेभंग चळवळ। सविनय कायदेभंग चळवळीविषयी माहिती घेत असताना आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक नेते हुतात्मे झालेले आपल्याला दिसून येतात। मग त्यामध्ये महात्मा गांधी याला आपण काय म्हणतो, बापूजी म्हणतो, राष्ट्रपिता म्हणतो। महात्मा ही उपाधी सुद्धा त्यांना मोहनदास करमचंद गांधी यांना दिलेले होते। त्यांनीच हा सविनय कायदेभंग चळवळ राबविलेला आहे। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केलेले होते। तर त्याच विषयी आपण पाहणार आहोत। लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाल्यानंतर महात्मा गांधींनी काय केलेले होते, तर सविनय कायदेभंग चळवळ करण्याचा निर्णय घेतला। ही चळवळ सुरू करण्याआधी गांधीजींनी ब्रिटिश सरकारकडे विविध मागण्या केलेल्या होत्या। म्हणजे 1857च्या लढ्यामध्ये आपण पाहिलो 1857चा उठाव कशामुळे झालेला होता, तर ब्रिटिशांमुळे आणि ब्रिटिशांच्या अनेक महसूल पद्धतीमुळे, कायमधारा म्हणा किंवा त्यांचं महालवारी म्हणा किंवा त्यांची रयतवारी पद्धत म्हणा, ह्या सारख्या महसूल पद्धतीमुळे काय झालेलं होतं, प्रत्येक भारतीयांना त्यापासून अन्याय सहन करावं लागलेलं होतं। एकतर भारतातील प्रत्येक राज्यातील प्रत्येक सैन्य म्हणा किंवा आदिवासी म्हणा, जंगली जमात म्हणा, त्या सगळ्यांना त्रास होत होता। त्या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे ते व्यक्त करत, तर भांडणाच्या स्वरूपात व्यक्त करत होत्या। 1757 मध्ये जेव्हा प्लासीची लढाई झाली तेव्हा ब्रिटिश सत्तेचा पाया घातला, तेव्हापासून 1857 पर्यंत या 100 वर्षाच्या कालावधीत छोटे छोटे भांड तर होतच होते ब्रिटिशांविरुद्ध, आणि ब्रिटिशांनी ते दडपून टाकायचा। ह्याचाच मोठा ठिणगी 1857च्या उठावात झालेला होता। मग 1857च्या उठावानंतर काय झालेलं होतं, ह्यापुढे असं भांड होऊ नये म्हणून ब्रिटिशांना काळजीपूर्वक ब्रिटिशांपुढे आपलं काहीतरी मागणं असेल तर ते पत्राद्वारे, अर्जाद्वारे मान्य करून घ्यावं म्हणून त्यासाठी 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना केलेली होती। आणि ह्या राष्ट्रीय सभा ही अशी व्यासपीठ होती की यातून ब्रिटिशांविरुद्ध होणाऱ्या अन्यायाविरुद्ध न्याय मागण्यासाठी किंवा अर्ज, विनंत्या वगैरे करण्यासाठी हे नेते झटत असत। पुढे पुढे ह्या राष्ट्रीय सभेमध्ये फूट पडले, त्यामध्ये जहालवादी नेते आणि मवाळ विचारसरणीचे नेते असं उदय झाले। मग मवाळ विचारसरणीचे कसे होते की अर्ज, विनंत्या पत्राद्वारे आपलं मागण्या मान्य करावं असं त्यांना वाटत होतं। तर जहाल विचारसरणीचे नेते, त्यामध्ये प्रामुख्याने आपण लाल बाल पाल म्हणतो। लाल म्हणजे लाला लजपतराय, बाल म्हणजे बाल गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे राजगोपालाचारी असं आपण म्हणतो। मग ह्या तीनही नेत्यांनी काय म्हणत होते, त्यांचं काय होतं, सशस्त्र मार्गाने आपण न्याय मिळवून घेऊया। मग त्यासाठी त्यांना काय वाटत होतं, सारखं एक तर आपलं देश आहे, आपलं घर आहे, आपल्या घरात कुणीतरी येऊन राज्य करते, हे कुठलं न्याय आहे। म्हणूनच लोकमान्य टिळक काय म्हणायचे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच असं त्यांना वाटायचं। म्हणून त्यांनी म्हणत होते, जोपर्यंत लोकमान्य टिळक होते भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या कालावधीमध्ये, त्या युगाला आपण टिळक युग म्हणत होतो। त्यांच्या मृत्यूनंतर जेव्हा महात्मा गांधी भारताच्या ह्या राजकारणात किंवा स्वतंत्र लढ्याच्या ह्या कारभारात पदार्पण केले, त्यापासून त्या युगापासून ते भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत 1947चा काळ, त्या युगाला आपण काय म्हणतो, 1920 ते 47च्या काळाला आपण गांधी युग म्हणतो। आणि गांधीजींनी अहिंसेच्या मार्गानेच भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला। अगोदर त्यांनी आफ्रिका येथे त्यांचा अहिंसक मार्गाचा सत्याग्रह यशस्वी करून दाखवलेला होता। त्यानंतर त्यांनी भारतात आले। मग गो आगरकरांनी त्यांना मार्गदर्शन केले, गोपाळ गणेश आगरकर त्यांना मार्गदर्शन केले, इतरही अनेक नेत्यांनी त्यांना मार्गदर्शन केले। मग त्यांनी संपूर्ण भारतभर दौरा केला। मग खेडचे सत्याग्रह म्हणा, चंपारणी सत्याग्रह म्हणा, नीळचे सत्याग्रह म्हणा, ह्यासारखे सत्याग्रह झालं। सत्याग्रहाच्या मार्फत त्यांनी अहिंसेच्या मार्फत भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला। त्याच दृष्टिकोनातून त्यांनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू झालेला दिसून येतो। बघा, लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाल्यानंतर काय केले गांधीजींनी, ह्याच लाहोर राष्ट्रीय सभेच्या लाहोर अधिवेशनात काय झालेलं होतं, संपूर्ण ठराव संमत झालेला होता स्वातंत्र्याचा। मग त्यानंतर गांधीजींनी सविनय म्हणजे काय, विनयतेने कुठलाही दंगा जाळपोळ न करता, सशस्त्र मार्ग न वापरता ब्रिटिशांना असहकार करायचा, सविनयतेने ब्रिटिशांचा कायदेभंग करायचा, त्यालाच काय म्हटलं जातं, सविनय कायदेभंग चळवळ असं म्हटलं जातं। यामध्ये मिठावरील कर
रद्द करून मीठ बनवण्याची सरकारी मक्तेदारी रद्द करावी ही त्याची काय होती, प्रमुख मागणी होती. मग यामध्ये काय होतं, ब्रिटिश सरकारने मिठावर जास्त कर आकारलेले होते आणि त्यामुळे काय होतं, भारतातील सर्वसामान्य जनतेला म्हणा, मीठ वापरणाऱ्या प्रत्येक घरगुती स्त्रियांपासून प्रत्येक व्यक्तीला त्याचा त्रास होणार होता किंवा भारतातील मिठागरांना त्याचा त्रास होणार होता. त्यामुळं ब्रिटिशांचा हा अन्यायकारक कायदा मोडण्यासाठी त्यांनी काय केले, सविनयतेने काय केलेले होते, सरकारने गांधीजींच्या मागण्या म्हणजे ब्रिटिशांची सरकारी मक्तेदारी, मीठ बनवण्याची मक्तेदारी रद्द करण्यासाठी, मक्तेदारी कोणाकडे होती, ब्रिटिशांकडे होती, रद्द करण्यासाठी गांधीजींनी मागणी केली. परंतु सरकारनं गांधीजींच्या मागण्या काय केलेल्या होत्या, फेटाळून लावल्यामुळं गांधीजींनी काय केला, मिठाचा कायदा म्हणून देशभर हा सत्याग्रह घडवून आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. मग त्यांनी, मीठ हा सामान्य जनतेतील काय आहे, एक महत्त्वाचा घटक आहे आणि त्यामुळे मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूवर कर लागणे हा काय असतो, अन्यायकारक असतो. त्यामुळे या अन्यायकारक कराविरुद्ध गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केलेला आहे. मिठाचा सत्याग्रह हा एक प्रकारे काय होता, प्रतिकात्मक होता. ब्रिटिश सरकारचे जुलमी आणि ह्यासारख्या अन्यायी कायदे मोडून काढण्यासाठी त्यांनी शांततेच्या व सत्याग्रहाच्या मार्गाने मोडणे हा एक त्यामागचा व्यापक हेतू असल्यामुळं काय केलेले होते, गांधीजींनी गुजरातच्या साबरमती आश्रमापासून दांडीच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत पादयात्रा केले. स्टार्टिंगला त्यांच्या सोबत किती होते, 78 प्रतिनिधी होते. बघा, मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरील दांडी या ठिकाणची त्यांनी निवड केलेली होती. 12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी आपल्या सहकाऱ्यांसोबत साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास त्यांनी काय केलेले होते, निघालेले होते. मग सुमारे 385 किलोमीटर पदयात्रेत मार्गावरील अनेक गावापासून त्यांनी काय केलेली होती, भाषणे केलेली होती. मग भाषणे करत करत त्यांच्यासोबत अनेक स्त्रिया, बायका, लोक जमले, लाखोच्या जमातीने लोक जमले. शेवटी दांडीच्या समुद्र किनाऱ्यावर त्यांनी मीठ हातात धरून मिठाचा कायदा मोडलेला दिसून येतो. बघा, आपल्या भाषणातून गांधीजींनी जनतेला निर्भय होऊन कायदेभंग चळवळीत सामील होण्याचं आवाहन केले. गांधीजींच्या भाषणामुळे कायदेभंगाचा संदेश सर्वत्र काय गेलेला आहे, पसरत गेलेला आहे. 5 एप्रिल 1930 रोजी गांधीजी दांडी येथे पोहोचले आणि 6 एप्रिल रोजी दांडीच्या समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचलून गांधीजींनी मिठाचा कायदा मोडलेला आहे आणि देशभर सविनय कायदेभंग चळवळ त्यांनी सुरू केली. अशा प्रकारे गांधीजींनी मिठाचा कायदा कशा प्रकारे मोडला आणि देशभर कायदेभंग चळवळ कशा प्रकारे सुरू केली ते आपण पाहिलेलं आहोत. त्यानंतरचा महत्त्वपूर्ण सत्याग्रह आहे पेशावरचा सत्याग्रह. बघा, वायव्य सरहद्द प्रांतात खान अब्दुल गफार खान हे गांधीजीचे काय होते, निष्ठावान अनुयायी होते. मग त्यांनाच काय म्हटलं जातं, सरहद्द गांधी म्हणून ओळखलं जातं. मग त्यांनी खुदाई खिदमतकार या संघटनेची स्थापना केली. 23 एप्रिल 1930 रोजी त्यांनी पेशावर येथे सत्याग्रह केलेला आहे. 23 एप्रिल 1930 रोजी त्यांनी काय केलेलं आहे, पेशावर येथे सत्याग्रह केलेला आहे. सुमारे आठवडाभर पेशावर शहर सत्याग्रहाच्या ताब्यात होत्या. सरकारने गढवाल फलटणीला सत्याग्रहीवर गोळीबार करण्याचे आदेश दिले, परंतु गढवाल फलटणीचे अधिकारी कोण, चंद्रसिंग ठाकूर यांनी गोळीबार करण्यास काय केला, नकार दिला आणि त्यामुळे लष्करी न्यायालयाने त्यांना जबर शिक्षा दिली. अशा प्रकारे महात्मा गांधींनी केलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनामुळे काय झालेलं आहे, ब्रिटिश सरकार पुढील काळ खूप मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आणि 4 मे 1930 रोजी गांधीजींना अटक करण्यात आली. देशभर दडपशाहीचे सत्र सुरू झाले. गांधीजींच्या अटकेचा देशभर काय करण्यात आला, निषेध करण्यात आला. अशा प्रकारे देशभर दडपशाही सुरू करण्यात आलं, दडपशाहीचं सत्र सुरू करण्यात आलं आणि गांधीजींना अटक करण्यात आला आणि ते अटक करण्यात आलेल्या गोष्टीचा देशभर मोठ्या प्रमाणात काय करण्यात आला, निषेध करण्यात आला. आता पुढचा आहे सोलापूरचा सत्याग्रह. बघा, सोलापूर येथील सत्याग्रहात गिरणी कामगार आघाडीवर होते. म्हणजे 6 मे 1930 रोजी सोलापूरमध्ये काय करण्यात आलेला होता, हरताळ पाळण्यात आलेला होता. या प्रसंगी सोलापूरमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला. तत्कालीन कलेक्टरने मोर्चावर काय करण्यात आला, गोळीबार करण्याचा आदेश दिला आणि यामध्ये कोण होते, शंकर शिवदरे यांच्यासह अनेक स्वयंसेवक मृत्युमुखी पडले. परिणामी जनतेने पोलीस स्टेशन म्हणा, रेल्वे स्टेशन म्हणा किंवा न्यायालय, म्युनिसिपल इत्यादी इमारतीवर हल्ले केले. सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जारी केला. आंदोलन दडपण्यात आलं आणि या आंदोलनात आघाडीवर असलेले 4 महत्त्वपूर्ण हुतात्मे होते. त्यांचे नाव आपण पाहणार आहोत. मल्लप्पा धनशेट्टी आहे, श्रीकृष्ण सारडा आहे,
कुर्बान हुसेन आणि जगन्नाथ शिंदे हे आपण त्यांचं पोस्टर इथे पाहू शकतो। हे 4 हुतात्मे आहेत। सोलापूरमधले मार्शल लॉ पुकारण्यात आलेले असताना ह्या आंदोलनामध्ये यशस्वीपणे कार्य करून आपल्या प्राणार्पण दिलेले हे 4 हुतात्मे, त्यांचे नाव आहे मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सरडा, कुर्बान हुसेन आणि जगन्नाथ शिंदे। बघा, यांना काय करण्यात आलं, ह्याच्यामध्ये फाशी देण्यात आलेला आहे। अशा प्रकारे सोलापूरचा सत्याग्रहाविषयी आपण माहिती पाहिलेला आहोत। आता आहे धारासना सत्याग्रह। बघा, गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केलेले आहे। मग मिठाचा कायदा मोडण्यासाठी निघालेल्या सत्याग्रहींवर पोलिसांनी काय केलेला होता, लाठीमार केलेला होता। सत्याग्रही सुद्धा शांतपणे लाट्याचे प्रहार सहन केले। त्यांना औषधोपचारासाठी घेऊन गेल्यावर दुसऱ्या ठिकाणी सत्याग्रह करण्यासाठी पुढे येत असे। मग ह्या सत्याग्रहींवर लाठीचार्ज झाल्यावर त्यांना औषधोपचारासाठी दुसऱ्या ठिकाणी घेऊन येत असत आणि असे अखंडपणे सुरू होते। महाराष्ट्रात ते कुठं कुठं, वडाळा म्हणा, मालवण, शिरोडा या ठिकाणी काय झालेलं आहे, मिठाचा सत्याग्रह झालेला आहे। मीठ तयार करण्याची मक्तेदारी ब्रिटिश सरकारकडे होती, त्यामुळं मीठ तयार करणं किंवा त्याच्यावर मोठ्या प्रमाणात जकात आकारल्यामुळं सर्वसामान्य मिठागारांना किंवा प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वपूर्ण आहाराचा तो काय होता, घटक होता, म्हणून सगळ्यांना त्यापासून काय होणार होता, तोटा होणार होता। म्हणून तो सत्याग्रह मोडून काढण्याचा प्रत्येक ठिकाणी प्रयत्न झालेला आहे। जिथे मिठागरे नव्हती तेथे लोकांनी जंगलविषयक कायदे मोडायला सुरुवात केली। मग जिथे जिथे मिठागरे नव्हती, मीठ तयार करण्याचं समुद्र किनारा नव्हता, तेथील शेतकऱ्यांनी ब्रिटिशांना कशा प्रकारे असहकार केले, तर जंगलविषयक कायदे मोडायला सुरुवात केली। म्हणजे वंश परंपरागतून जंगलात राहणारे लोक जे वंश परंपरागत पद्धतीने कामं करत होते, ते नैसर्गिक साधन संपत्तीचा उपभोग वगैरे ते घेत होते, ते घेऊ न शकता ब्रिटिशांनी फक्त आपल्या भारतावरच राज्य केले नाही, तर ते जंगल सुद्धा ते आपल्या अधिकार क्षेत्राखाली घेतले आणि जंगलात राहणाऱ्या लोकांचा तो अधिकार, हक्क, वंश परंपरागत जो काही त्यांचा धंदा होता त्याच्यावर त्यांनी नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केले। त्यामुळे जंगलातील लोक काय केले, त्या ब्रिटिश सरकारविरुद्ध काय केले, विरोध व्यक्त केले। महाराष्ट्रात बिळासी म्हणा, संगमनेर म्हणा, कळवण म्हणा, चिरनेर, पुसद इत्यादी ठिकाणी त्यांनी काय केलेले आहे, जंगल सत्याग्रह झाले। मग आदिवासींनी जंगल सत्याग्रहात काय केले, मोठ्या संख्येनं सहभाग घेतलेला आहे। अशा प्रकारे आदिवासींनी सुद्धा काय केले, ह्या जंगल सत्याग्रहामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आहे। त्यानंतरच आहे बाबू गेनूचे बलिदान। बघा, मुंबईत परदेशी मालावर बहिष्कार आंदोलन सुरू केले। म्हणजे त्यावेळेला देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी फक्त सत्याग्रह एवढंच केलेले नव्हते, 4 चतुसूत्रीही वापरलेले होते। लोकमान्य टिळकांपासून अनेक समाज सुधारक सत्याग्रही सुद्धा ह्या चतुसूत्रीचा वापर केलेला होता। स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार। देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वराज्याचा पुरस्कार करायचा, स्वदेशी वस्तूचा माल वापरायचा, राष्ट्रीय शिक्षणावर भर द्यायचा आणि परदेशी मालाचं होळी करायचं किंवा परदेशी मालावर बहिष्कार टाकायचा, स्वदेशी मालाचा वापर करायचा। ह्यासाठी त्यांनी स्वदेशी मालाचा वापर करू लागले। मुंबईत परदेशी मालावर काय केले, बहिष्कार करून आंदोलन करायला लोकांनी सुरुवात केलं। परदेशी मालाची वाहतूक करणारी वाहने आंदोलनकर्त्यांकडून अडवली जात। मग हे आंदोलक काय करू लागले, ज्या ज्या वाहनातून परदेशी मालाची वाहतूक होत होती त्याची वाहने आंदोलनकर्त्यांकडून अडवली जाऊ लागले। म्हणजे ब्रिटिश काय करायचे, आपल्याच भारतातील लोकांकडून कच्चा माल नेऊन ते कच्चा माल आपल्या इंग्लंडमध्ये देऊन त्यावर प्रक्रिया करून ते परत आपल्या भारतातच आणून त्यांनी काय करायचे, विकायला सुरुवात करायचे, तेही जास्त किमतीनं। त्यामुळे इथं तयार होणाऱ्या, हातमागावर तयार होणाऱ्या मालांवर त्याचा फटका बसायचा। त्यामुळे काय होऊ लागले, त्याचाच परिणाम काय होऊ लागला, भारत लोक दरिद्री होऊ लागले। डायरेक्ट नसून इनडायरेक्ट आपलंच माल ते स्वस्तात विकून घ्यायचा, तसंही भारताला गरिबी येत होता आणि आपलंच मालावर प्रक्रिया करून ते जास्त किमतीनं आपल्यालाच ते विकायचं, तोही आपल्यावर गरिबी येत होता। म्हणून भारत हा देश कसं होता, दादाभाई नौरोजी यांनी आपल्या आर्थिक विस्तारण्याच्या सिद्धांतामध्ये हाच मुद्दा व्यक्त केलेला आहे की भारताला दारिद्र्य ह्याच प्रक्रियेतून होत आहे। म्हणून त्यांनी परदेशी मालावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आणि परदेशी मालाची वाहतूक करणारी वाहने आंदोलनकर्त्यांकडून अडवली जाऊ लागली। मुंबईमधील गिरणीमध्ये काम करणारे बाबू गेनू सैद या आंदोलनात आघाडीवर होते। म्हणजे मुंबईतील गिरणीमध्ये काम करणारे बाबू गेनू सैद या आंदोलनामध्ये काय होता, तो आघाडीवर होता। पोलीस बंदोबस्तात परदेशी माल बाबू गेनूच्या समोर आला। म्हणजे पोलीस बंदोबस्तात परदेशी माल घेऊन जाणारा एक ट्रक होता, तो ट्रक बाबू गेनूच्या समोर आला आणि ट्रक अडवण्यासाठी ते रस्त्यावर काय केले, बाबू गेनू आडवे पडले, माझा जीव जाऊ दे पण मी ट्रक जाऊ देणार नाही असं सांगितले।
पोलिसांनी धमकी देऊनही ते जागचे हल्ले नाहीत, म्हणजे पोलिसांनी इतके धमकी दिले तरी सुद्धा ते जागचे हल्ले नाहीत. अखेरीस ट्रक त्यांच्या अंगावरून काय केलेला आहे, गेला. शेवटी काय झालं, ट्रक त्याच्या अंगावरून गेला. त्यात बाबू गेनूंना काय झालं, हौतात्म्य प्राप्त झाले. बाबू गेनूचे हे बलिदान म्हणजे राष्ट्रीय चळवळीला प्रेरणादायी झालेलं आहे. आणि बाबू गेनूचं हे बलिदान म्हणजे पुढील ह्याच बाबू गेनूच्या प्रेरणेतूनच अनेक लोक रस्त्यावर उतरले, परदेशी मालावर बहिष्कार टाकले, स्वतः पण प्राण द्यायला तयार झाले. त्यामुळे ब्रिटिश सरकारचं खच्चीकरण झालं. त्याचं काय झालं, लवकरात लवकर आपल्याला भारताला स्वातंत्र्य दिलं पाहिजे ह्या निर्णयाला ब्रिटिश सरकार आलेलं आपल्याला दिसून येतं. बघा पुढचं आहे कायदेभंगाच्या चळवळीची वैशिष्ट्ये. एक प्रकारे ॲडिशनल माहिती म्हणून हे आपण माहीत करून घेऊया, माहीत आहे का तुम्हाला म्हणून. कायदेभंगाच्या चळवळीची वैशिष्ट्यामध्ये पहिलं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे, आतापर्यंत चळवळी या शहरी विभागापुरत्या मर्यादित होता. म्हणजे आतापर्यंत सविनय कायदेभंग म्हणा, मिठागराचं दांडी यात्रा म्हणा, ह्या सगळ्या चळवळी आतापर्यंतच्या ह्या शहरी विभागामध्ये मोठमोठ्या शहरामध्ये मर्यादित होत्या. मात्र ही चळवळ आता काय झालेलं आहे, देशव्यापी झाली. खेड्यापाड्यातून जनतेनं आपला सहभाग चळवळीमध्ये वाढवलेला दिसून येतो. दुसरं आहे यामध्ये स्त्रियांनीही मोठा सहभाग घेतलेला आहे. त्यामध्ये कस्तुरबा गांधी, महात्मा गांधींजीचं पत्नी म्हणा, कमलादेवी चट्टोपाध्याय म्हणा, अवंतिका गोखले म्हणा, लीलावती मुंशी म्हणा, हंसाबाई मेहता यांनी सुद्धा सत्याग्रहाचं नेतृत्व केलं. कारण मीठ वापरणारे कोण असतात, घरात स्त्रियाच असतात. त्यांनी जर मिठाचा वापर केला नाही तरच मग मिठाचा सत्याग्रह यशस्वी होईल, म्हणून स्त्रियांना सुद्धा ह्या चळवळीमध्ये सहभाग करून घेतलेला दिसून येतो. मग ही चळवळ पूर्णपणे अहिंसक पद्धतीने पार पाडलेली आहे. आणि इंग्रज शासन जोरदार दडपशाही करत असतानाही जनतेने निशस्त्र प्रतिकार केला. त्यामुळे भारतीय जनता आता निर्भय बनलेली होती. म्हणजे हे चळवळ करत असताना इंग्रजांनी दडपशाही केली, लाठीमार केले, तरी सुद्धा भारतीयांनी उलट त्याच्यावर हात उठवले नाही, मुकाट्याने सगळं काही सहन केले. याच्यातून काय दिसून येतं तर ब्रिटिश हारले आणि इंग्रज हे काय झाले, भारतीय हे काय झालेले होते, ब्रिटिशांच्या लाठीचार्जला, त्यांच्या तुरुंगवास भोगण्याच्या गोष्टीला वगैरे निर्भय झाले. पुढे असंच प्रमाणे राष्ट्रीय चळवळ व्यापक बनलेली असताना भारतीय लोकांना अटक करण्यासाठी त्यांच्या तुरुंगातच जागा राहिलेली नाही, हे आपल्याला दिसून येतो. बघा आता पुढचं आहे तर आता गोलमेज परिषद बद्दल पाहणार आहोत. तर सविनय कायदेभंग सुरू असतानाच भारताशी संबंधित घटनात्मक प्रश्नांचा विचार करावा असं ब्रिटनचे प्रधानमंत्री, त्याचं नाव होतं रॅम्से मॅकडोनाल्ड. ब्रिटनचे प्रधानमंत्री त्यांचे नाव होते रॅम्सो मॅकडोनाल्ड. यांचे मत होते की याकरिता त्यांनी लंडनमध्ये एक परिषदेचे आयोजन केलेले होते. परिषदेलाच आपण काय म्हणतो, गोलमेज परिषद असं म्हटलं जातं. एकूण 3 गोलमेज परिषद झाले. 1929 मध्ये पहिली गोलमेज परिषद, 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद, 1931 मध्ये दुसरी गोलमेज परिषद, 1932 मध्ये तिसरी गोलमेज परिषद, असे एकूण 3 गोलमेज परिषदा झाल्या. 1930 ते 32 या कालावधीत 3 गोलमेज परिषदेचं काय करण्यात आलेलं होतं, आयोजन करण्यात आलेलं होतं. आपण पहिली गोलमेज परिषद पाहणार आहोत. 1930चा पहिली गोलमेज परिषद, 1930चा काय आहे, पहिली गोलमेज परिषद. ब्रिटनचे प्रधानमंत्री रॅम्सो मॅकडोनाल्ड. ब्रिटनचे प्रधानमंत्री कोण होते ते, रॅम्सो मॅकडोनाल्ड. रॅम्सो मॅकडोनाल्ड होते. त्यांनी काय केलेले होते, यांचं मत होतं की लंडनमध्ये त्यांनी ह्या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. कारण काय होतं, भारताशी संबंधित घटनात्मक प्रश्नांचा विचार करावा असे ब्रिटनचे प्रधानमंत्री रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी लंडन येथे या परिषदेचं आयोजन करण्यात आलं. 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद झालेलं आहे. 1930 ते 32 मध्ये गोलमेज परिषद झाल्या. 1930 मध्ये काय झालेलं आहे, पहिली गोलमेज परिषद झालेला आहे. बघा
तर पहिली गोलमेज परिषद रॅम्सो मॅकडोनाल्ड हे पहिल्या गोलमेज परिषदेचे काय होते, अध्यक्ष होते. या परिषदेला भारत तसेच इंग्लंडमधील विविध प्रतिनिधींनी उपस्थित होते. म्हणजे यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, सर तेज बहादूर सप्रू होते, बॅरिस्टर जीना इत्यादींचा सहभाग होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हरिजन संघाचे प्रमुख होते, बॅरिस्टर जीना हे मुस्लिमांचे प्रमुख म्हणून गेलेले होते. पण अखंड भारताचे प्रतिनिधित्व कोण करत होता, राष्ट्रीय सभा करत होता. राष्ट्रीय सभे मात्र ह्या परिषदेवर बहिष्कार टाकला, त्यामुळे पहिली गोलमेज परिषद हे अयशस्वी ठरलेला आहे. बघा, केंद्रीय स्तरावर जबाबदार शासन पद्धती म्हणा, भारतात संघराज्याची स्थापना अशा विविध विषयांवर या परिषदेत काय झालेलं आहे, चर्चा झाली. या परिषदेत विविध राष्ट्रीय पक्ष आणि संस्थानिकांचे प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते. मात्र राष्ट्रीय सभेने या परिषदेत भाग घेतला नाही. म्हणजे भारताचा प्रमुख, संपूर्ण भारताचा एक व्यासपीठ म्हणून आपण ओळखलं जातो राष्ट्रीय सभा, त्यांनी मात्र ह्या परिषदेवर बहिष्कार टाकला. राष्ट्रीय सभा ही देशाची प्रातिनिधिक संस्था होती. तिच्या सहभागाशिवाय गोलमेज परिषदेतील ही सगळी चर्चा काय झालेली आहे, निष्फळ ठरली. म्हणून काय झालं, पहिली गोलमेज परिषद हे अपयश झालेलं दिसून येतो. त्यानंतर काय होतो, गांधी आयर्विन करार घडून येतो. त्यानंतरचं काय होतं, गांधी आयर्विन करार. बघा, गोलमेज परिषदेत दुसऱ्या फेरीतील चर्चांमध्ये राष्ट्रीय सभा सामील होईल अशी आशा ब्रिटनचा प्रधानमंत्री व्यक्त केली. दुसरी गोलमेज परिषदेमध्ये जो काही चर्चा होईल त्यामध्ये भारताचा राष्ट्रीय सभा सामील होईल असं ब्रिटनचा प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केलं. प्रधानमंत्र्याचं हे आव्हान लक्षात घेता व्हाईसरायनं गांधीजी व अन्य नेत्यांना काय केले, त्यांच्या तुरुंगातून त्यांनी मुक्तता केली. मग राष्ट्रीय सभेला मोकळेपणानं चर्चा करता यावी यासाठी पोषक वातावरण त्यांनी निर्माण केले. महात्मा गांधी आणि व्हाईसराय आयर्विन यांच्यात एक समझोता झाला आणि महात्मा गांधींना तुरुंगातून सुटका करण्यात आलं आणि त्यांच्यासोबत त्यांच्या अनुयायींना सुद्धा, इतर मंत्र्यांना सुद्धा काय केले, नेत्यांना तुरुंगातून सुटका केले आणि एक पोषक वातावरण निर्माण केलं. आणि महात्मा गांधी आणि ब्रिटिशांचा व्हाईसराय कोण होता, आयर्विन, ब्रिटिशांचा व्हाईसराय आयर्विन ह्यांच्यामध्ये एक समझोता निर्माण झाला, तयार करण्यात आलं. ह्या गोष्टीलाच आपण काय म्हणतो, गांधी आयर्विन करार असं म्हणतो. म्हणजे पहिल्या गोलमेज परिषदेत राष्ट्रीय सभा नव्हती, कारण राष्ट्रीय सभेचे प्रमुख, इतर नेते सर्वेसर्वा सगळ्यांना ब्रिटिशांनी तुरुंगात डांबलेलं होतं. त्यामुळं पहिली गोलमेज परिषद हे निष्फळ ठरल्यामुळं दुसरी गोलमेज परिषदेच्या चर्चेमध्ये राष्ट्रीय सभांना सहभागी व्हावं यासाठी काय केले, ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तुरुंगातून गांधीजींना, इतर त्यांच्या नेत्यांना मुक्तता करण्यात आलं आणि एक पोषक वातावरण तयार करून गांधी आणि ब्रिटिशांच्या व्हाईसराय आयर्विन यांच्यात एक समझोता तयार झाला. त्यालाच आपण काय म्हणतो, गांधी आयर्विन करार असं म्हणतो. या करारानुसार ब्रिटिश सरकारनं काय केलं, भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्यपद्धतीचा स्वीकार करण्याची त्यांनी हमी दिली. म्हणजे जे काही प्रस्तावित राज्यघटना आहे त्यामध्ये जबाबदार राज्यपद्धती स्वीकार करण्याची हमी दिली. परिणामी राष्ट्रीय सभेने काय केलेलं आहे, त्याचा परिणाम सविनय कायदेभंग चळवळ हा मागे घेतला आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेत सहभागी होण्याची तयारी सुद्धा दर्शवली. अशा प्रकारे दुसऱ्या गोलमेज परिषदेत महात्मा गांधींनी सहभाग होणार, म्हणजे राष्ट्रीय सभेत सहभाग होणार हे दिसून येतो. बघा, दुसरी गोलमेज परिषद 1931 मध्ये झाला. दुसरी गोलमेज परिषद 1931 मध्ये झालेला आहे. बघा, 1931 साली सुरू झालेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आलं. या परिषदेत महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून हजर होते. म्हणजे या परिषदेत कोण होते, महात्मा गांधी हे राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. राष्ट्रीय सभेप्रमाणेच भारतातील निरनिराळ्या जाती म्हणा, जमाती म्हणा, पक्ष तसेच संस्थानिकांच्या प्रतिनिधींना सुद्धा यामध्ये बोलावण्यात आलेले होते. म्हणजे गोलमेज परिषदेत सरकारने अल्पसंख्याकाचा प्रश्न उपस्थित केला. म्हणजे अल्पसंख्याकाचा म्हणजे अँग्लो इंडियन म्हणा, इतर जाती जमातीच्या लोकांचा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर तसेच भावी संघराज्याच्या घटनेच्या स्वरूपाबाबत सुद्धा या गोलमेज परिषदेमध्ये मतभेद निर्माण झाले. गांधीजींनी मतैक्य करण्याचा प्रयत्न केला. गांधीजींनी काय केला, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एकमत निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा ते यशस्वी होऊ शकले नाही. परंतु ते अपयशी ठरले. अखेरीस गांधीजींनी निराश होऊन मागे परतलेला दिसून येतो. भारतात ते परतले. अशा प्रकारे दुसरी गोलमेज परिषद 1931 मध्ये झाली. त्यावेळेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून गांधीजी उपस्थित होते. याशिवाय अनेक जाती धर्माचे पंथाचे होते, अँग्लो इंडियन होते. ह्यामध्ये सुद्धा काय करण्यात आलं, अँग्लो इंडियनचा प्रश्न उपस्थित केला गोलमेज परिषदेमध्ये. या प्रश्नावर भावी संघराज्याच्या घटनेच्या स्वरूपाबाबत सुद्धा अनेक मतभेद निर्माण झाले राज्यघटना तयार करण्याच्या गोष्टीमध्ये. हे मतभेद मतैक्य
मिटवण्याचा गांधीजींनी प्रयत्न केला तरीही त्यांच्यामध्ये एकमत निर्माण झालं नाही. शेवटी निराश होऊन गांधीजींनी भारतात परतलेला दिसून येतो. यावरून काय होतं, दुसरी गोलमेज परिषद हे सुद्धा काय आहे, निष्फळ ठरली, अपयश झालेलं आहे. त्यानंतरचं आहे पुणे करार. पुणे करार हे महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात घडून आलेलं आहे. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये दलितांचे प्रतिनिधित्व म्हणून ते काय होते, उपस्थित होते. म्हणजे तेथे त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची काय केली, मागणी केली. दलितांसाठी दुसऱ्या गोलमेज परिषदेत नंतर ब्रिटिश प्रधानमंत्री रॅमसो मॅकडोनाल्ड यांनी काय केलेलं होतं, जातीय निवाडा जाहीर केलेला होता. असेच प्रमाणे जातीप्रमाणे प्रत्येक भारतापासून वेगळं करत राहिलं किंवा त्यांच्या जात धर्मानुसार स्वतंत्र देशाची निर्मिती होऊ लागली तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात फूट होईल म्हणून गांधीजी चिंतित होते. ब्रिटिश प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवडा जाहीर केला. त्यानुसार दलितांसाठी त्यांनी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आले. जातीय निवाडानुसार हिंदू समाजाची झालेली विभागणी गांधीजींना मान्य नव्हती. म्हणजे ह्या जातीय निवाडानुसार त्यांनी दलितांना स्वतंत्र मतदारसंघाची निवड करून दिली. परंतु ह्यानुसार झालेलं ब्रिटिशांची किंवा हिंदुत्वाची किंवा भारताची फूट झालेली गांधीजींना पटत नव्हतं. म्हणून त्यांनी या निवाड्याविरुद्ध येरवडा तुरुंगात आमरण उपोषणाला सुरुवात केली. मग गांधीजींनी सुरू केलेल्या या आमरण उपोषण राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्याच्या मागणीचा पुनर्विचार करण्याची विनंती केली. मग राष्ट्रीय सभेचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे गेले. बघा, तुमचे हे काय जे मागणी आहेत त्याच्याबद्दल तुम्ही पुनर्विचार करा. ह्याच्यातून काय होईल, राष्ट्राचं हित होणार नाही आणि दुसरं म्हणजे भारतीयांमध्ये फूट पडेल. महात्मा गांधी येरवड्याच्या तुरुंगात आमरण उपोषण आहेत ह्या गोष्टीबद्दल. म्हणून आंबेडकरांना राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी समजावून सांगितलं. राष्ट्रहित लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या सगळ्या नेत्यांचं विनंती त्यांनी काय केले, मान्य केले. 1932 मध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे येथे एक करार झाला. त्यालाच आपण काय म्हणतो, पुणे करार म्हणून प्रसिद्ध आहे. हा करार काय आहे, पुणे करार म्हणून प्रसिद्ध आहे. त्यानुसार काय झालं, दलितांसाठी काही सवलती वगैरे देण्यात आला. त्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यापासून म्हणजे त्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याचा हा काय त्यांचा ब्रिटिशांचा डोकं चढवलेले होते की त्यांनी फूट पाडवण्याचा प्रयत्न केलेले होते, ते अमान्य करण्यात आलेला आहे. या करारानुसार दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागा म्हणजे सवलत देण्याची तरतूद करण्यात आली. नाहीतर काय झालेलं असायचे, ब्रिटिश वेगळं मतदान करायचे. ब्रिटिशांनी हे स्वतंत्र मतदारसंघ केलेले किंवा सवलत दिलेले असते तर काय झालेलं असतं, निवडणुकीच्या वेळी दलितांसाठी वेगळं मतदारसंघ, आपल्यासाठी वेगळं मतदारसंघ असं निर्माण झालेला होता. हा स्वतंत्र मतदारसंघाचा मागणी अमान्य करून दलितांसाठी काही सवलत, राखीव जागा ठेवण्यात आलेला दिसून येतो. ह्या गोष्टीलाच आपण पुणे करार म्हणतो. पुणे करार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये झालेला आहे. कारण दुसऱ्या गोलमेज परिषदेत म्हणा, पहिल्या गोलमेज परिषदेतही आंबेडकर हे दोन्ही म्हणजे तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये आंबेडकर उपस्थित होते. त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. असं जर मतदारसंघ प्रत्येकाला देण्यात आलं तर ब्रिटिश भारतीयात फूट पाडत जाईल म्हणून महात्मा गांधीजींनी येरवड्याच्या तुरुंगात आमरण उपोषण केले. मग राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पटवलं, मनवलं, समजावून सांगितलं की गांधीजींनी आमरण उपोषणाला आहेत. मग तेव्हा आंबेडकरांनी राष्ट्रहिताचे विचार लक्षात घेऊन गांधीजींचं ह्या म्हणण्याला मान्य केले आणि त्यांच्यामध्ये हा जो काही समझोता झाला, विचार झाला, त्यालाच आपण पुणे करार म्हणून ओळखलं जातं. त्यानुसार काय झालेलं होतं, दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागा देण्यात आलेला आहे. आता पुढचं पाहणार आहोत आपण. तर आता आपण काय पाहणार आहोत, तिसरी गोलमेज परिषद. बघा, नोव्हेंबर 1932 मध्ये इंग्लंडमध्ये तिसरी गोलमेज परिषद भरवण्यात आली. मात्र राष्ट्रीय सभेने या परिषदेवर काय केलेला आहे, बहिष्कार घातला. त्यामुळे ही परिषद सुद्धा काय झालेला आहे, अर्थहीन झालेला आहे. नोव्हेंबर 1932 मध्ये तिसरी गोलमेज परिषद भरवण्यात आली. त्यामध्ये राष्ट्रीय सभा सहभाग घेतल्या नसल्यामुळे तिसरी गोलमेज परिषद हे काय झालेलं आहे, अपयश ठरलेलं आहे. सविनय कायदेभंगाची दुसरी फेरी आपण पाहणार आहोत. बघा, दुसऱ्या गोलमेज परिषदेहून उद्विग्न मनाने गांधीजींनी भारतात आले. दुसऱ्या गोलमेज परिषदेहून उद्विग्न मनाने गांधीजी भारतात आले. कारण
त्या गोलमेज परिषदेमध्ये झालेल्या ठरावमध्ये आपल्या भारतीय नेत्यांमध्ये एकमत नव्हतं. त्यांनी सविनय कायदेभंग आंदोलन काय केले, पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. गांधीजींना सरकारने काय केले, ताबडतोब अटक केले आणि त्यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. मग दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये जो काही ठराव वगैरे झालेला होता, तो ठराव सर्वानुमते न झाल्यामुळे गांधीजी सगळ्यांमध्ये एकमत निर्माण करू शकले नसल्यामुळे उद्विग्न मनाने भारतात येऊन परत सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ब्रिटिशांनी गांधीजींना अटक केल्यामुळे भारतीय जनतेमध्ये ब्रिटिशांविरुद्ध परत असंतोष निर्माण झाला. सरकारने या चळवळीला अनमानुष दडपशाहीने उत्तर दिले. म्हणजे सर्वत्र नागरी हक्काची त्यांनी गळचेपी केली, वृत्तपत्रावर बंदी घालणं म्हणा, लाठीचार्ज म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी केल्या. राष्ट्रीय सभा आणि तिच्या सहयोगी संघटना बेकायदेशीर ठरवला. हे राष्ट्रीय सभा म्हणा, त्याला सहकार्य करणाऱ्या अनेक सहयोगी संघटना होत्या, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी बेकायदेशीर ठरवल्या. त्यांची कार्यालय म्हणा, त्यांचे निधी वगैरे काय असेल सगळं काही ब्रिटिशांनी आपल्या ताब्यात घेतले. राष्ट्रीय वर्तमानपत्रे, साहित्य यांच्यावर निर्बंध घालण्यात आलं. राष्ट्रीय वर्तमानपत्र होतं, त्या वर्तमानपत्रामध्ये ब्रिटिशांविरोधी जनमत निर्माण करण्याचा काही लेख आला, गोष्टी आल्या, तर ते त्यांनी बंद करण्याचं किंवा वृत्तपत्राचं गळचेपी केल्या. ब्रिटिशांविरोधी असं साहित्य लेखन, कविता, कथा काहीतरी लिहिले, म्हणजे जनांमध्ये जागृती, जनतेमध्ये जागृती निर्माण करण्याच्या गोष्टी जो काही असेल त्या सगळ्या गोष्टीवर ब्रिटिशांनी बंधन टाकलेले आहेत. राष्ट्रीय वर्तमानपत्रे म्हणा, साहित्य म्हणा, ह्यासारख्या गोष्टीवर निर्बंध घालण्यात आलं. अखेरीस एप्रिल 1934 मध्ये गांधीजींनी चळवळी मागे घेतली. शेवटी काय झालं, एप्रिल 1934 मध्ये गांधीजींनी ही चळवळ मागे घेतली आणि सविनय कायदेभंगाच्या आंदोलनाचे हे एक ऐतिहासिक पर्व होतं, ते संपला. अशा प्रकारे सविनय कायदेभंगाचं चळवळाचं ऐतिहासिक पर्व इथे संपलेलं आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, आपला हा प्रकरण संपतो. सविनय कायदेभंग चळवळ ह्यामध्ये आपण अनेक मुद्द्यांविषयी चर्चा केलेला आहोत. पहिला आहे गांधीजींचा दांडी येथील साबरमती आश्रमापासून गुजरातच्या दांडीच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत त्यांनी चालत आले. तो कालावधी काय होता, 12 मार्च 1930 रोजी 78 जणांसोबत त्यांनी गेले. सुमारे 385 किलोमीटर पादयात्रा त्यांनी केले. त्यांच्यासोबत येताना वाटेत भाषणे झाली. अनेक लोक, लाखो लोक, स्त्रिया, मुले, वयोवृद्ध सामील झाले. शेवटी दांडीच्या किनाऱ्यावर त्यांनी मीठ उचलून, म्हणजे मिठाचा कायदा मोडलेला आहे. त्यानंतरचा पेशावरचा सत्याग्रह झाला, सोलापूरचा सत्याग्रह झाला, म्हणजे सोलापूरमध्ये सुद्धा गिरणी कामगारांनी सत्याग्रह केलेले होते. त्यामध्ये ब्रिटिशांनी मार्शल लॉ पुकारले. सोलापूरमधील 4 हुतात्म्यांना फाशी देण्यात आलं. त्यामध्ये मल्लापाल हानशेट्टी म्हणा किंवा श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे ह्यासारख्या हुतात्म्याचं पुत्र आपण दरवर्षी 26 जानेवारीच्या दिवशी म्हणा किंवा सोलापूर सिद्धारामेश्वर प्रसिद्ध आहेत आपलं, त्यांच्या संक्रांतीच्या दिवशी म्हणा त्यांची पूजा वगैरे तिथं होत असतो. मग त्यानंतरचा होता नंतरचं महत्त्वपूर्ण धारासना येथील सत्याग्रह म्हणा, बाबू गेनू यांचं परदेशी मालावर बहिष्कार टाकण्यासाठी त्यांनी ट्रक खाली स्वतःलाच प्राणार्पण कसं दिलं त्या गोष्टी म्हणा. त्यानंतरचं गोलमेज परिषद झाला, पहिली गोलमेज परिषद झालं. पहिली गोलमेज परिषदेनंतर गांधी आयर्विन करार झाला. दुसरी गोलमेज परिषद झालं, त्यामध्ये राष्ट्रीय सभा सहभागी झालं, तिथंही मतैक्य गांधीजी निर्माण करू शकले नाही. त्यानंतर पुणे करार झाला. तिसरी गोलमेज परिषद झालं. नंतर काय झालं, सविनय कायदेभंगाची दुसरी फेरी सुरुवात झाली. त्यावेळेला काय झालं, सविनय कायदेभंग करणारे प्रमुख नेत्यांना स्टार्टिंगलाच तुरुंगात अटक करण्यात आलं. त्यामुळे भारतीय जनतेमध्ये असंतोष निर्माण झालं. शेवटी सविनय कायदेभंगाचा हे काय आहे पर्व, ऐतिहासिक पर्व संपलेला दिसून येतो. अशा प्रकारे सविनय कायदेभंग चळवळ या पाठाबद्दल आपण माहिती पाहिलेली आहोत. अशाच प्रकारे व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. नमस्कार.